श्री भगवान परमात्मा के कृपा से हम लोग व्याकरण का विचार करते समय भुआदि प्रकरण का विचार करत होतो. काल पर्यंत आपण भू धातूच्या उपसर्गासहित सगळ्या वर्तमान कालिक धातूचा विचार, वर्तमान काळाचा विचार आपण केलाय. आणि हा विचार करत असताना मला म्हटलं की कर्तरी प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतं. कर्तरी प्रयोगात कर्त्यात प्रथमा विभक्ती होते हे तुम्हाला सांगितलं गेलं. आता थोडे आपण वाक्याचा प्रयोग करणार. त्याकरिता तुम्हाला सांगितलं होतं कारकाचा विचार थोडा उपस्थित केला. त्यात प्रथमा कर्ता कारक आहे की नाही? प्रथमा कोणती आहे? कर्ता कारक आहे की नाही? त्याच्यामध्ये याच्यात कर्ता कारक आहे, पण आता म्हणजे कशात प्रथमा विभक्ती होते हे सांगण्याकरिता एक सूत्र कारक प्रकरणात प्रसिद्ध सूत्र आहे. आपण आता पृथक कारक प्रकरण घेणार नाहीत, है ना? पृथक कारक प्रकरण घेणार नाहीत बरं का, है ना? त्याकरिता आता आपण ते जे सूत्र आहे ते सूत्र देऊ. ते थोडं जरी तुम्हाला वाटलं की ते मध्येच आल्यासारखं तरीही वाटू द्या, पण लक्ष द्या. सूत्र आहे प्रातिपदिकार्थ लिंग, प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. प्रातिपदिकार्थ लिंग, प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. 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 द्वितीय अध्यायस्य तृतीय पादस्य सप्तचत्वारिंशत् क्रमांकस्य सूत्रम्. कधी पाद? द्वितीय अध्यायस्य तृतीय पादस्य सप्तचत्वारिंशत् क्रमांकस्य सूत्रम्. तरी हे काय अच्छा लघु मध्ये अधिक. तरी लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा. आता यामध्ये सूत्रात काही पद आहेत. प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण
आणि वचन मात्र. ही अशी पद आहेत इथे समासही होतो, पण तुमचा समास झाला नाही म्हणून ते सांगता येत नाही. कारक प्रकरण, कृदंत प्रकरण झाले की लगेच विभक्त्यार्थ प्रकरण त्याच्यानंतर तरी यामध्ये आपल्याला प्रातिपदिक अर्थ काय आहे? नियतोपस्थितिकः, तेच ते खाली दे. नियतोपस्थितिकः प्रातिपदिकार्थ. काय प्रातिपदिकार्थ म्हणजे काय? तर बघा, नियतोपस्थितिकः, बोला नियतोपस्थितिकः प्रातिपदिकार्थः. प्रातिपदिकार्थः हे पद आहे, याचा अर्थ लगेच लिहो. नियत, निश्चित रूपाने उपस्थित होणारा अर्थ प्रातिपदिकार्थ. निश्चित रूपाने उपस्थित होणारा अर्थ प्रातिपदिकार्थ आहे. प्रातिपदिकार्थ आहे. एक लक्षात ठेवा, म्हणजे जे पद आपण ऐकलं तर निश्चित तो अर्थ येतोच, त्या अर्थाला समजायचं प्रातिपदिकार्थ. जसं आपलं एक पद आहे घट, उदाहरण रूपानं दिलं तुम्हाला घट. एक व्याकरण, न्याय यांच्यामध्ये घट या पदाचा उच्चारण केला तर दोन अर्थाची निश्चित रूपाने प्रतीती होते. म्हणजे घट, घटत्वम, घटः आणि घटत्वम हे निश्चित रीतीनं यांची उपस्थिती होतेच होते. इथे आता पुल्लिंग शब्द आहे तर घट, घटत्वम, पुंस्त्वम या तिघांची निश्चित रूपाने उपस्थिती होते. म्हणून हेच पहा, न्यायचं नाही याच्या व्याकरणामध्ये सुद्धा. म्हणजे घट या पदापासून निश्चित रूपानं या तीन अर्थाची उपस्थिती होते. आता वेगळे वेगळे मत आहेत. त्याला व्यक्ती, घट म्हणजे घट व्यक्ती आहे, घटत्व जाती आहे आणि पुंस्त्वम लिंग आहे. या तिघांची निश्चित रीतीनं उपस्थिती होते. म्हणजे हे झालं प्रातिपदिक. प्रातिपदिकाचे अर्थ झाले तीन, म्हणून याला म्हणायचं प्रातिपदिकार्थ. चला, नियतोपस्थितिक प्रातिपदिकार्थ. आणखी दिला एक पंक्ती लिहिली तिथे, मात्र शब्दस्य, मात्र शब्दस्य प्रत्येकम योगः. मात्र शब्दाचा प्रत्येकाशी संबंध होतो. म्हणजे आता इथं किती शब्द आहेत? प्रातिपदिकार्थ 1, लिंग 2, परिमाण 3 आणि वचन 4. मात्र प्रत्येकाशी जोडा, मग काय होणार? प्रातिपदिकार्थ मात्र, लिंग मात्र, परिमाण मात्र, वचन मात्र. म्हणजे प्रत्येकाशी मात्र शब्दाचा संबंध होईल तेव्हा त्याची वृत्ती काय होते? तर आता वृत्ती प्रातिपदिकार्थ मात्रे
प्रातिपदिकार्थ मात्रे प्रातिपदिकार्थ मात्रे प्रातिपदिकार्थ मात्रे लिंगमात्राधिक्ये प्रातिपदिकार्थ मात्रे लिंगमात्राधिक्ये परिमाण मात्रे संख्या मात्रे च प्रथमा स्यात् देखिए अर्थ, पहिल्याचा अर्थ पाहता. मात्र शब्दाचा अर्थ आहे केवळ. केवळ प्रातिपदिकार्था. सप्तमीचा अर्थ काय? मध्ये. केवळ प्रातिपदिकार्था मध्ये केवळ लिंग आधिक्यात, म्हणजे केवळ लिंग अधिक असलं तरी, ठीक ना. केवळ परिमाणात आणि केवळ संख्येत प्रथम विभक्ती होव. कोणती विभक्ती होव? म्हणजे आपल्याला केवळ काही नाही, बस प्रातिपदिकार्थ सांगायचा आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? विभक्ती प्रथमा. उदाहरण पाहता सगळे क्रमानं. पहिलं उदाहरण कशाचं? प्रातिपदिकार्थ. हे थोडं लक्षात ठेवा, हे विशेष सूत्र आहे, ह्याच्यावर शास्त्रार्थ चालतो फार. तरी पहा, एक उदाहरण दिलं, उच्चैहि. उच्चैहि इथे सुद्धा प्रथमा विभक्ती आलेली. अव्ययादाप सुपहन, त्याचा लोप झाला, अव्यय ते. मग उच्चैस सुविभक्ती आली, प्रथमा आली, तिचा अव्ययादाप सुपहन लोप झाला. सचा उच्चैस मधल्याच सचा विसर्ग झाला, उच्चैहि झाला. मग आता याचे दोन अर्थ आहेत. काय? उच्चैहि व्यक्ती आणि उच्चैस्त्वम जाती. तेवढाच अर्थ सांगण्याकरता इथे प्रथमा येते. लोपही होतो तिचा. तसंच नीचैहि, इथे सुद्धा काय आलेली आहे? हे सुद्धा अव्यय आहे, त्याच्याही प्रथमा विभक्तीचा अव्ययाचा लोप झाला. तुम्ही म्हटले मग असं फालतू कशाला उदाहरण दिले? मग ज्याच्या विभक्तीचा लोपच करायचा आहे, बरा, ज्याच्या विभक्तीचा लोपच करायचा आहे ज्याच्या विभक्तीचा लोपच करायचा आहे. अरे इकडे तिकडे दिल्लीला है ना, ज्याच्या विभक्तीचा लोपच करायचा आहे आपल्याला, मग ते दिल्यावर आपल्याला लक्षात येणार नाही, म्हणून त्यांनी दिलं कृष्ण. इथे पहा, कृष्ण शब्दाचा अर्थ इथं काय? कृष्ण, कृष्णत्वम आणि पुंस्त्वम. पुल्लिंगही आहे ना कृष्ण, म्हणून काय झालं? कृष्ण, कृष्णत्वम, पुंस्त्वम. तो अर्थ, तीन अर्थ सांगायचा असला तर प्रथमा विभक्ती लिहायची. तसेच स्त्री, श्री लक्ष्मीचा वाचक आहे. श्री ही श्रीत्वम आणि काय? स्त्रीत्वम. इथे स्त्री शब्द स्त्रीलिंगी आहे ना, तर स्त्रीत्वम. मग या तीन अर्थ सांगण्याकरता कोणती विभक्ती आहे ना? प्रथमा विभक्ती येत आहे. तसंच ज्ञानम शब्द नपुंसक शब्द आहे, मग काय होईल? ज्ञान, ज्ञानत्वम आणि नपुंसकत्वम
हे तीन सांगण्याकरिता ज्ञानम शब्दाचा प्रयोग. हे तीन प्रातिपदिक अर्थ राहतील आणि ते तिघ जण तुम्हाला ज्ञानत्वम बोलायचं असलं तरी ज्ञानम असंच बोलायचं. इथे तिघांना सांगण्याकरिता कोणती व्यक्ती आहे आणि ज्ञान बोललं की ह्या तिघांची निश्चित उपस्थिती होणारच होणार. म्हणून हे तीन अर्थ सांगण्याकरिता इथे प्रथमा विभक्ती आली. ठीक ना. आता तुम्ही म्हणाल मग लिंग अधिक असेल तर हे पहा, याच्यात तर लिंग ही प्रातिपदिकार्थच झाला. याच्यामध्ये लिंग सुद्धा प्रातिपदिकार्थच झाला. परंतु समजा एक शब्द आहे तटः, तिन्ही लिंगात चालतो. तटः, तटी, तटम, एकटाच शब्द तिन्ही लिंगात गेला. मग आता इथं काय झालं, इथं तटः तटत्वम, इथं सुद्धा तटः तटत्वम, तटः तटत्वम, हे समानच आहे. हे दोन अर्थ, म्हणून हे दोन अर्थ काय झाले प्रातिपदिक अर्थ. जो एक सारखाच असतो कधीही, हा झाला प्रातिपदिक अर्थ. परंतु लिंग इथं पुंस्त्व, इथं वेगळं झालं, इथं स्त्रीत्व, इथं वेगळं झालं, आणि इथं नपुंसकत्व इथे वेगळं झालं. मग आता इथं हा पुंस्त्व, स्त्रीत्व, नपुंसकत्व चेंज झालं की नाही? चेंज झालं म्हणजे जो निश्चित असतो अर्थ त्यालाच प्रातिपदिक अर्थ म्हणायचं, जो अनिश्चित असतो त्याला प्रातिपदिक अर्थ म्हणायचं नाही. म्हणून हे प्रातिपदिक अर्थ नाहीत. मग आता इथं हे सांगताना प्रथमा विभक्ती येणार नव्हती. मग या सूत्राने सांगितलं अरे लिंग असला अधिक असलं तरी प्रथमाच येते. मग म्हणून इथे प्रथमा केली. ठीक ना. आणि तिसरं आहे परिमाण. काय आहे परिमाण? परिमाण अर्थात माप. परिमाण अर्थात माप. एखादं माप सांगायचं असलं तरी प्रथमा विभक्ती येते. तुमच्याकडे तांदूळ होते किती, आदलीभर. मग काय बोलतो मनुष्य, द्रोण व्रीही. व्रीहीचा काही प्रश्नच नाही. व्रीही म्हणजे तांदूळ, इथं बाजूला आहे. आता इथे माप सांगायचंय. द्रोण एक माप विशेष. द्रोण ती आदली नाही सांगायची, तिनं मापलेलं. माप विशेष सांगण्याकरता इथे काय आले, द्रोण मध्ये प्रथमा विभक्ती आली. आणि संख्या, संख्या वचनम संख्या, हा एक पद दिलं असेल वचन, यालाच काय म्हणतो आपण, संख्या. वचनच संख्या आहे, म्हणजेच संख्येमध्ये प्रथमा विभक्ती होते. आता पहा 1, 2, 3, 4, 5, 6 सांगायचं असलं तर कोणती विभक्ती येणार, प्रथमा. जसं एकम. 2 सांगायचं असेल तर द्वे. 3 सांगायचं असेल तर त्रीणी. 4 सांगायचं असेल तर चत्वारी. म्हणजे संख्या सांगायची असेल तरी सुद्धा कोणती विभक्ती येते, प्रथमा. कोणती विभक्ती, संख्या सांगताना प्रथमा विभक्ती येते. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये कधीही पेन नाही का, ते खराब होईल मग जा खोलीतून गेले तिथे असते लवकर. तोपर्यंत मला थोडाच काय लागलाय. हे झालं. आणखी संबोधनेच, 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 संबोधनेच प्रथमा स्यात्. संबोधनामध्ये
प्रथमा विभक्ती हो. दूरवरून आपण एखाद्याला बोलावलं, किती क्रमांक 2, 3, 47 ना. है ना. दूरवरून आपण एखाद्याला बोलावलं तर म्हणतो ए राम इकडे. तर आपल्याला असा व्यवहार करण्याकरता संबोधनामध्ये सुद्धा प्रथमा विभक्ती करायची, म्हणजे प्रथमेचेच प्रत्यय लागतात. आपण रूप झाले संबोधन लिहिलंय, संबोधनामध्ये आपण संबोधन लिहिणार, म्हणजे पण प्रत्यय लागतात प्रथमेचे. ठीक. तसं तर हे सूत्र मला असं वाटतं आलं पाहिजे होतं. सूत्र इथं नाही दिलेलं योग्य. हे सूत्र यायला पाहिजे एक वचनम संबुद्धी याच्या अगोदर. एक वचनम संबुद्धी, त्याची संबुद्धी संज्ञा करेल, परंतु संबोधनात प्रथमा हो, प्रथम आली आणि संबुद्धीमध्ये एक वचनाची संबुद्धी संज्ञा हो, तेव्हा तिथं पाहिजे ते सूत्र. कारण की प्रथमेचे प्रत्यय आणायचे ना आपल्याला. मग इथं काय आणणार आहे प्रथमेचे प्रत्यय, अगोदर रूप तयार केलेत आपण सगळे, म्हणून हे सूत्र तिकडे जाणार आहे. काय आता संबोधनात प्रथमा विभक्ती हो हो. आता आपल्याला थोडा प्रयोगही करायचा आहे, तर पहा. संबोधनामध्ये प्रथमा विभक्ती होते हे सांगितलं. आता दुसरं आहे, तुम्हाला म्हटलं होतं कालच, आकर्मक असलेला धातू सुद्धा उपसर्ग वशात सकर्मको भवती. उपसर्ग जोडले की सकर्मक होतो. मग आता कर्म कशाला म्हणतात हे आपल्याला पाहावं लागेल. कर्मगम, कर्मामध्ये कोणती विभक्ती, आता वाक्यप्रयोग करायचा आहे. तर पहा आलं सूत्र, कर्तुरीप्सिततमं कर्म, कर्तुरीप्सित तमं कर्म, कर्तुरीप्सिततमं कर्म, कर्तुरीप्सिततमं कर्म, कर्तुः क्रियायां, कर्तुः क्रियया आप्तुं, कर्तुः क्रियया आप्तुं, विभक्ती विभक्ती, कर्तुः क्रियया आप्तुं इष्टतमं कारकं, इष्टतमं कारकं, कर्तुः क्रियया आप्तुं इष्टतमं कारकं, कर्म संज्ञं स्यात्, कर्म संज्ञं स्यात्, कर्तुः क्रियया आप्तुं इष्टतमं कारकं कर्म संज्ञं स्यात्. आता कर्तुः, कर्तो म्हणजे कर्त्याच्या, क्रियया क्रियेने, आप्तुम म्हणजे रे प्राप्त करण्याकरिता. इष्टतमचा अर्थ आहे अतिशय इच्छित असलेले कारक. काय हो, कर्म संज्ञक हो, कर्म संज्ञक हो. कर्त्याच्या क्रियेने प्राप्त करण्याकरिता, है ना, किंवा कर्त्याला, समजा कर्त्याला क्रियेने प्राप्त करण्याकरिता अतिशय इच्छित असलेले कारक कर्म संज्ञक. म्हणजे आपल्याला एखादा आपण करत आहोत, आता तुम्ही लिहिताय ना, तुम्हाला अतिशय पण लिहिण्याकरिता इष्ट काय आहे, कर्त्याची क्रिया काय झाली, लिहिणे, त्याने इष्ट काय झालं, हे सूत्र इत्यादी. म्हणून एक झाले कर्म, म्हणजे कर्त्याच्या क्रियेने प्राप्त करण्याकरिता. एखाद्याला आंबा खायचा आहे,
है ना. राम आंबा खातो. राम काय झाला करता. त्याची क्रिया काय झाली खाणे. त्या खाणे या क्रियेद्वारा प्राप्त करण्यास अतिशय इष्ट कोण रे आंबा. म्हणून आंब्याची काय झाली कर्म संज्ञा. आंब्याची काय झाली कर्म संज्ञा. आणि मग त्याच्यात कोणती विभक्ती करायची तर पहा कर्मणी द्वितीया. कर्मणी द्वितीया. कर्मणी द्वितीया. कर्मणी द्वितीया. कर्मणी द्वितीया. कसं कर एक मिनिट. कर्मणी द्वितीया अथवा अनुक्ते कर्मणि द्वितीया स्यात्. अनुक्ते कर्मणि द्वितीया स्यात्. अनुक्ते कर्मणि द्वितीया स्यात्. अनुक्ते कर्मणि द्वितीया स्यात्. अच्छा. तिंगच्या द्वारे तिंग इत्यादि द्वारे न सांगितलेल्या कर्मात द्वितीया विभक्ती होते. आता तिंगच्या द्वारे न सांगितलेल्या कर्मात म्हणजे कर्मणी प्रयोग असला ना तिंग द्वारा कर्म सांगितलं जात है ना. आणि जर नाही सांगितलं कर्तरी प्रयोग असला कर्तरी प्रयोगात कर्ता सांगितला जातो. म्हणून कर्तरी प्रयोगात कर्मात द्वितीय विभक्ती होते आणि कर्मणी प्रयोगात कर्मात प्रथमा विभक्ती होते. कर्मणी प्रयोगात कर्मात प्रथमा. कर्तरी प्रयोगात कर्मात द्वितीया. आता पानवलट पहा उदाहरण तुम्हाला देतो. आता मी काय करणार ना मी मराठी वाक्य देतो आणि तुम्ही त्यांचं संस्कृत बनवा. हे चांगलं राहत जाईल. इथं यद्यपि मी संस्कृत लिहिले. पहा जसं एक उदाहरण देतो पहा. एकम राम तुम्ही लिहा मराठीत आनंदम अनुभवती. आता लग्न नाही इथे कर्ता कोण आहे सांगा बरं राम. कर्म कोण आहे आणि क्रियापद काय आहे अनुभवती. म्हणजे द्वितीय कर्मात कोणती विभक्ती झाली द्वितीया. मग आता आनंद आनंद आनंदान ते आनंद हा आनंदम द्वितीय की नाही. मग याचा अर्थ करत असताना कर्त्याला काही प्रत्यय आहे का वर्तमान काळात काय नाही. भूतकाळात नेहमी आहे. आणि द्वितीयला काय प्रत्यय आहे सलाते सलानाते. आणि याचा अर्थ काय अनुभव करतो. मग काय बोलणार तुम्ही राम आनंदास अनुभवतो. राम आनंदास अनुभवतो. कळत आहे ना. तुम्ही अर्थ लिहा. मी बस हे वाक्य लिहितो आता. मला तुम्ही सांगा दुसरं वाक्य काय आहे अश्व प्रभवती. सांगा बरं अश्व प्रभवती. घोडा समर्थ होतो. घोडा एखादं काम करण्याकरिता समर्थ होतो. 3 काय नंबर आहे लिहून काढा वाक्य. हा बरं. यानंतर अहम दोषान अभिभवामी. अहम इथे अर्थ झाला का नाही दोषान कोणती विभक्ती झाली ते द्वितीय बहुवचन अभिभवामी का अभिभवामी. याचा अर्थ काय सांगा बरं
अभिभावने म्हणजे दाबले. मी आणि आपला काय सला ते सला ना ते दोषाने काय येतात, तर मी दोषांना दाबतो. झाले की नाही? लिहू का मराठीत? नको? काय आवश्यक? आवाम तुष्णीम भवावह, याचा अभ्यास करत जायचा, त्याचे वाक्य बोलायचे. आवाम तुष्णीम भवावह. तुष्णीम भवती म्हणजे गप बसणे. आम्ही दोघे गप बसतो. आणि आम्ही सर्व वयम तुष्णीम भवा नः. झालं की नाही? पुढचं काय आहे ते? कामः कामः परिपंथी भवति. कामः परिपंथी परिपंथी होणे म्हणजे विरोधी होणे, शत्रू होणे. काम विरोधी होतो, विरोध करतो का नाही? तुम्हाला आता तुम्हाला बरं वाटतं सगळ्यांना की आम्ही बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत, वाटतं बोलल्यावर खराबही वाटतं, लय वाटतं की थोडं मनातही दुःख होतं. किंवा एखादी आपण काय करावं, त्या जेव्हा हॉटेलच्या पुढून चाललोत ना, ते लगेच ते नाकात गेल्यानंतर, श्वास आल्यानंतर मनच आवरत नाही म्हणा. असं होतं ना कधी कधी, आहे का नाही? कोणाला तसं होतं बरं? खेचतो लगेच तिकडं. तुला रे खेचत ना? खेचत बरं का, पण जबरदस्तीने आवरत म्हणा. होतं का नाही? मला एकदा अनुभव आला. मी आता सध्याला कीर्तनाला चाललो, म्हटलं जर असा सुगंध आल्यावर पुरं कसे थांबतील म्हटलं बा. हे म्हणजे प्रत्येक विषय आपण त्या विषयावर नियंत्रण केलं पाहिजे. पण हे कामना, अंतःकरणातली इच्छा आपल्या नियमाला, आपल्या साधनेला विरोधी होते. म्हणून एक लक्षात ठेवायचं, ही कामना राहू नये. हो, ते व्याकुली भवंती, ते व्याकुली भवंती म्हणजे ते व्याकुळ होतात. ठीक ना? कर्ता कर्म आणि क्रियापद एवढंच चाललं सध्या आपलं. पुढे काय आहे? नकुलः सर्पम अभिभवती. नकुल माने मुंगूस, सर्पम अभिभवती. मुंगस, नकुल म्हणजे मुंगूस, सर्पाला दाबते, पराभूत करते, है ना? दाबतो ना त्याला. मुंगूस विचित्र राहतं, सर्पाची दुर्दशा करत. काय राहिलं? अच्छा, त्वम आविर्भवसी. ठीक, त्वम आविर्भवसी. तुम्ही झालंच ना काल, बोला बरं. तू प्रगट होतोस वा. अहम तिरोभवामी का? सह तिरोभवती, सह तिरोभवती. तो गुप्त होतो, लपतो, है की नाही? तिरोभवती, लपतो, गुप्त होतो. रामः रावणं पराभवती. रामः रावणं पराभवती. अर्थ काय होईल रे? राम रावणाला पराजित करतो. तत्र के भवंती. सांगा रात्र. तत्र हे काय नाही, कोण आहेत? गेलं जे काय होतंय. तत्र के भवंती, तेथे कोण आहेत, है की नाही? तत्र जनाः भवन्ति, है ना? तत्र जनाः भवन्ति, तेथे लोक
आहेत. वृक्षाः हा वृक्षाः प्रादुर्भवन्ति. प्रादुर्भाव म्हणजे उत्पन्न होणे. मग काय झालं? वृक्ष उत्पन्न होतात. पुढे काय? वयम धीरो भवामः. काय झालं? आम्ही सर्व गुप्त होतो. पुढे अर्जुन तूष्णीम भवती. गीता आहे की नाही? अर्जुन गप बसतो. अर्जुन तूष्णीम भवती. वयम प्रतिभवामः. वयम प्रतिच आहे ना? प्रतिनिधी नाही, प्रतिनिधी होतो. बस आम्ही सर्व प्रतिनिधी होतो. शिशुपाल कृष्णम परिभवती. कोण रे? शिशुपाल कृष्णम परिभवती. का परिभवतीचा काय अर्थ आहे? है ना? म्हणजे शिशुपाल कृष्णाचा अपमान करतो. वृक्षाः प्रादुर्भवन्ति. शिशुपाल कृष्णाचा अपमान करतो की नाही? यूयम यूयम प्रभवथ हरि प्रादुर्भवति. यूयम प्रभवथ. तुम्ही समर्थ व्हा. हरि प्रादुर्भवति. हरि प्रगट होतो. साधना केली की हरि प्रगट झाला. आता मराठी वाक्य आहेत ते तुम्ही संस्कृत बनवून आणायचे. त्या बरं. हे राम तू कोठे आहेस? हे राम तू कोठे आहेस? गेले दहावी आपल्या शिकून म्हणून सांगितलंय. कौरव पराजित होत आहेत. कौरव पराजित होतात. समजा दुसरं काय? ते दोघे तिरस्कार करतात. ते दोघे तिरस्कार करतात. पाणी कमी होते. पाणी कमी होते. चुली बनाण्याच्या बघा. राजा समर्थ होतो. पुढे काम विरोधी झालं. वाक्य झालं. वरती झालं पण असू द्या. काम विरोधी असतो. लिहा. संस्कृत लिहिलं होतं. काम लिहिले त्याला क्रोध लिहू इथं खाली. वरती काम लिहिले ना. क्रोध विरोधी असतो तिथं क्रोध लिहून ठेवा.
शिशु शिव अदृश्य होतो. शिव अदृश्य होतो म्हणजे गुप्त होतो. पुढे मुनी मौन धारण करतात. मुनी मौन धारण करतात. तद्वशात अच्छा आम्ही दोघे प्रगट होतो. आम्ही दोघे प्रगट होतो. हे आम्ही सर्व आत्म्याचा अनुभव करतो. आम्ही सर्व आत्म्यास अनुभवतो. है की नाही? हे वायुदेव वृक्ष उत्पन्न, हे वासुदेव वृक्ष उत्पन्न होतो. हे वासुदेव वृक्ष उत्पन्न होतो. हे काय? हे माते मित्र माझा तिरस्कार करतो. हे आई मित्र माझा तिरस्कार करतो. माझा इथे काय करायचं? माम मम नाही करायचं. या प्रकारे तुम्हाला ही वाक्य बनवायचे. आता असंच मग वाक्यासहित चाललो आपण, तरी त्याचा करणार ना प्रयोग वगैरे. या प्रकारे आपला भूधातूच्या वर्तमान काळाचा विचार झाला, म्हणजेच लट लकाराचा विचार झाला. आता तुम्हाला जे धातू गेलेत ना, भूधातूचे तिथं उपसर्गासहित दिले, ते धातू तुम्ही तसेच लगेच भूतकाळात गेले, तिथेही सगळे रूप लिहायचे तुम्हाला वारंवार लिहिले, मग त्याचा अभ्यास होईल स्पष्ट. आता आपण पुढचा लकार पाहणार, लिट लकार. पुढचा लकार कोणता? लिट लकार. मग का पहा, आता सूत्र येत आहे परोक्ष लिट, परोक्ष लिट, परोक्ष लिट, परोक्ष लिट. भूतानद्यतन परोक्षार्थ वृत्तेर, भूतानद्यतन, भूतानद्यतन परोक्षार्थ वृत्तेर, भूतानद्यतन परोक्षार्थ वृत्तेर. धातोर लिट, धातोर लिट, भूतानद्यतन परोक्षार्थ वृत्तेर, धातोर लिट, भूतानद्यतन परोक्षार्थ वृत्तेर, धातोर लिट. आता भूतानद्यतन काय झालं? अनद्यतन. परोक्ष अनद्यतन परोक्ष भूतकालिक
क्रिया बोधक धातू पुढे लीट लकार हो. काय लकार हो? धातू पुढे लीट लकार हो. पहा, 2-3 नियम पाहिजे तेवढं सूत्र घेणार आहे चंदना करो है ना. काय पाहिजे आपल्याला? लीट लकार कधी करायचा? क्रिया एक अनद्यतन पाहिजे. क्रिया कशी पाहिजे? अनद्यतन म्हणजे आता अद्यतन कळायला पाहिजे. आजचा दिवस आणि आजचा न होणारा. पहा दिलंय, लिहिलंय तुम्हाला की अहरुभयतो अर्धरात्रम एषो अद्यतनः कालः. त्याच्यात नाहीच ना मग. मी तुम्हाला काय म्हणलं? अहरुभय है ना. अहरुभयतो अहरुभयतो अर्धरात्रम एषो अद्यतनः कालः. अद्यतनः कालः. तद भिन्नः अनद्यतनः. एक लक्ष ठेवा, आजचा दिवस आहे ना, इकडे पहा, इथं दिलं काय? दिवसाच्या दोन्ही बाजूची अर्धरात्र हा अद्यतन काळ आहे. त्याहून भिन्न अनद्यतन आहे. दिवस आहे ना आपला, दिवसाच्या दोन्ही बाजूची अर्धरात्र म्हणजे आता आपण दुपार आहे, रात्र झालेली, गेलेली रात्र तिची अर्ध म्हणजे 12 वाजल्यापासून पुढे, आणि येणारी रात्र 12 वाजल्याच्या अगोदर म्हणजे 12. या काळाला काय म्हणतो आपण? आज. काय म्हणतो? आज. आणि त्याच्यानंतर येणारे त्याला काय म्हटलं जातं? उद्या. किंवा मागे झालेली काल, त्याला उद्याला आणि कालच्याला काय म्हणायचं? अनद्यतन. हो. दुसरा परोक्ष. दुसरा आपला क्रिया कसली पाहिजे? म्हणजे रात्रीच्या 12 वाजायच्या अगोदर झालेली असावी, किंवा आज येणाऱ्या रात्रीच्या नंतर होणारी भविष्य काळात क्रिया आहे आणि ती आता आपल्याला सांगायची आहे, तेव्हा त्या क्रियेला काय म्हणायचं? अनद्यतन. आपण रात्री भोजन केलं ना कालचं, ते अनद्यतन भोजन होतं. आता केलेलं आहे ते अद्यतन. ते आत्ताच आहे. सकाळी केलेलं कधी केलेलं ते अद्यतन, आणि कालचं झालेलं अनद्यतन. एक अनद्यतन क्रिया पाहिजे आणि परोक्ष पाहिजे. काय पाहिजे? परोक्ष म्हणजे काय दिलंय?
वर्ष शत विद्यमान उत वर्ष सहस्र विद्यमान अथवा इंद्रियातीत. पहा आता परोक्ष कशाला म्हणायचं, वेगळे वेगळे मत आहेत. एक म्हणतात वर्ष शत पूर्व, वर्ष शत पूर्व विद्यमान, पूर्व टाकते, वर्ष शत पूर्व विद्यमान म्हणजे शेकडो वर्षाच्या पूर्वी झालेल्याला परोक्ष म्हणायचं, असं काही जण म्हणतात. काही काय म्हणतात उत्तम किंवा वर्ष सहस्र पूर्व विद्यमान म्हणजे हजारो वर्षाच्या पूर्वी असलेल्याला काय म्हणायचं, परोक्ष. अथवा एक सामान्य नियम, परोक्ष 2-3 लिहिले मी, अथवा इंद्रियातीत, हे सोपं आहे, हे चांगलं आहे. इंद्रियातीत परोक्ष, हे परोक्ष. कारण इंद्रियातीत आपल्या डोळ्यानं न पाहिलेलं एवढं असावं. अनद्यतन कालची कधी झालेली घटना असावी आणि ती आपण डोळ्यानं पाहिलेली नसावी. आणि कोणती असावी, भूतकालीन, भूतकाळातली असावी, पुढची नाही. तेव्हा या 3 गोष्टी एकत्र झाल्या पाहिजेत. कालची घटना असावी, आपण डोळ्यानं कधी म्हणजे आपल्या साक्षात अनुभवातली नसावी, तेव्हा भूतकाळातली असावी, तेव्हा लीट लकार होतो. हे सगळे बाबी असल्या तर लीट लकार लिहायचा, नाही तर लिहायचा नाही. तुकाराम वगैरे, आपण रामचंद्रजी वगैरे त्यांना पाहिलं नाही, मग त्यांच्याकरिता काल घडलेली पण आपल्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात झाली, दुसऱ्या ह्याच्यात झाली. मग अशा वेळेला या लीट लकाराचा प्रयोग करायचा आहे. ठीक ना. मग आता लीट लकार किती सूत्र झाले आज? शेवटचं जे